त्याच्यावरती आकांतांडव करण्यात अर्थ नाही। आम्ही सगळे एकत्र येऊन 1 नोव्हेंबरला निवडणूक आयोगाविरुद्ध मोर्चा काढतो। त्यात काँग्रेसला आमंत्रण आहे, त्यात राज ठाकरे आहेत, त्यात माननीय शरद पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, डावी पक्ष आहे, सगळे पक्ष आम्ही एकत्र आहोत। ही लढाई लोकशाही वाचवण्यासाठी आहे, हे काँग्रेसनं समजून घेतलं पाहिजे। लोकशाही, संविधान आणि मुंबई वाचवण्याची लढाई ही अत्यंत निकराची लढाई आहे। हे आमच्या या सहकार्याने समजून घेतलं तर मराठी माणूस हे उपकार कायम लक्षात ठेवेल। काँग्रेसचा महापौर बसेल असं देखील नाही, आम्हाला तर काँग्रेसचा प्रधानमंत्रीच करायचा होता, पण नाही होऊ शकला ना। आम्ही इंडिया ब्लॉक निर्माण केला तर आम्हाला राहुल गांधींना प्रधानमंत्री करायचं होतं। आम्ही असं नाही म्हणालो की शिवसेनेचा करायचा आहे किंवा अन्य पक्षांचा करायचा आहे। आमचा विचार, आमची भूमिका स्पष्ट आणि पारदर्शक आहे। काँग्रेस दिल्लीमध्ये सर्वात मोठा राष्ट्रीय पक्ष आहेच ना, त्याच्यामुळे आमचं मन फार मोठं आहे आणि आम्हाला राहुल गांधी यांनाच प्रधानमंत्री करायचं आहे। मुंबईच्या महापौराचं काय घेऊन बसले ते महाशय? तुम्ही मुंबईचे काय 27 महानगरपालिकांचे महापौर काँग्रेसचे करा, काही अडचण नाही। भारतीय जनता पक्षाला रोखणं, जे पैशाचं राजकारण सुरू आहे, भ्रष्ट राजकारण सुरू आहे, त्याच्यासमोर आव्हान उभं करणं आपले ऐक्याचं, ही आमची भूमिका आहे। महापौर मराठी होणं, मराठी मातीतला होणं, याला आम्ही प्राधान्य देतो। आणि मुंबईवर गेले 30 वर्षापेक्षा जास्त काळ शिवसेनेचा महापौर, मराठी महापौर हा झालेला आहे आणि त्याचं श्रेय हे शिवसेनेला द्यावं लागेल। अनेकदा काँग्रेसचं सुद्धा सहकार्य आम्ही त्यासाठी घेतलं, विसरता येणार नाही। त्याच्यामुळे कोण काँग्रेसचे नेते मुंबईत काय बोलतायत, बाहेर काय बोलतायत, मला असं वाटत नाही काँग्रेस पक्षामध्ये अशा प्रकारचे तीव्र मतभेद आहेत। हा काही अंतर्गत त्यांचा वाद उफाळून आला असेल। नव्या मनसे या मित्रासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष जुन्या काँग्रेस या मित्राची साथ शोधणार का? असा प्रश्नच कुठे निर्माण झालेला नाही ना। असं कुठे चर्चेला आमच्या समोर महाविकास आघाडीत विषय आलाय का? इंडिया ब्लॉकमध्ये ह्याच्यावर चर्चा झाली आहे का? किंवा काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाने आमच्याशी या संदर्भात काही भूमिका घेतली आहे का? आतापर्यंत सर्व पक्षीय शिष्टमंडळामध्ये काँग्रेस पक्ष सामील झालेला आहे। निवडणूक आयोगासंदर्भात जी लढाई आमची सुरू आहे त्याच्यामध्ये काँग्रेस पक्ष पूर्णपणे सामील झालेला आहे। आणि इतकंच नाही तर महाराष्ट्रातले मुंबईतल्या नेतृत्वासह दिल्लीतल्या नेतृत्वानेही आमच्या या लढाईला पाठिंबा दिला आहे। महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसच्या भूमिकेमुळे जोरदार चर्चा सुरू असताना समाजवादी पार्टीने देखील त्यांचा निर्णय जाहीर केलेला आहे। आजूबाजू म्हणतात की आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीसोबत नसणार आहोत। ठीक आहे ना, ही त्यांची भूमिका आहे। त्यांना असं वाटत असेल की त्यांची फार ताकद आहे आणि मतांचं विभाजन करून ते भारतीय जनता पक्षाला मदत करू इच्छितात, तर नक्कीच ते त्यांच्या कार्यामध्ये सफल होतील असं मला वाटत नाही। मुंबईमधला समस्त मराठी माणूस, महाराष्ट्रप्रेमी माणूस, मग मुसलमान असतील, गुजराती बांधव असतील, जैन बांधव असतील, पारशी असतील, हे सगळे यावेळेला आमच्या बरोबर आहेत। नाही, पण राऊत साहेब हा तोच विषय आहे की महाविकास आघाडीमध्ये राज ठाकरेंवरून मतभेद असतात? अजिबात नाही। ठीक आहे, काय विविध मतं असतात असं समजा आपण मतभेद असले तरी आम्ही आमची नौका पार करू। बर, पण तिथे मुख्यमंत्री असं म्हणतायत की आम्ही महायुती म्हणूनच लढणार आहोत। मुंबईमध्ये शिंदेची सेना, अजित पवारांची एनसीपी आणि भाजप असे मिळून ते लढणार। ठाण्यातला निर्णय त्यांनी शिंदेवर सोपवलेला आहे, युती करायची की नाही। नाही, ह्याच्यामध्ये हा त्यांच्या गटाचा निर्णय जर असेल, कोणते बीजेपी किंवा शिंदे गट, हा त्यांचा विषय, त्यांनी काय करायचं आणि काय नाही करायचं। पण लक्षात घ्या, या सगळ्यांचं लक्ष शेवटी मुंबई आहे। मुंबईतून